supraclavicular block at the level of trunk. हे कॉम्पॅक्टली असतात. याला अप्पर लिम्बचा स्पायनल बन म्हणतात काही लोक. तर सेमिसेटिंग किंवा स्लाइटली ऑब्लिक डायग्राम काढण्यासारखी अँटिरियर मिडल स्केलिन दोघांच्या मधातनं आर्टरी जाते. आर्टरीच्या वर 3 काहीतरी ट्रंक दाखवून टाका झाला, आणि फ्रॅनिक दाखवा मिडल अँटिरियर स्केलिनच्या वर, आणि त्याच्या बाहेर सबक्लेव्हन वेन दाखवा. एलिव्हेशन दिल्यामुळे थोडं ड्रेनेज चांगलं होतं आणि वेन्स पण प्रॉमिनंट होतात. ही डायग्राम पण काढण्यासारखी आहे. क्लॅव्हिकलच्या इथे तुम्ही मिड पॉईंट ऑफ क्लॅव्हिकलला इंटरस्केलियन ग्रूवच्या बेसला सबक्लेव्हन आर्टरी पाल्पेट करतात. थंबच्या तुम्ही मागे जाऊन मग रिस्पॉन्स बघता. तुम्हाला युजली रेडियसचा रिस्पॉन्स सगळ्यात बेटर आहे. एक्सटेन्शन 30 to 40 ml खूप व्हॉल्यूम झाला. इंटरस्केलिनला 20 देतो आपण, इथे 30 to 40. पण हा सिंगल शॉट आहे आणि PNS गायडेड आहे. कॅथेटर तर टाकता येणार नाही. इथे मोबाईल आहे. बायसेप्स जर असेल तर तुम्ही खूप लॅटरली गेले. पेक्टोरालिस मेजर टू मच अँटीरियर, स्कॅप्युलर टू मच पोस्टीरियर टू द प्लेक्सस. नाही कळालं, सध्या सोडून देतो. USG गायडेड साधी डायग्राम काढली आहे. आर्टरी, त्याच्याभोवती हनीकोम अपिअरन्स. फर्स्ट स्ट्रिप तुम्हाला फ्लॅट दाखवायची आहे आणि मग त्याच्याभोवती तुम्हाला हनीकोम अपिअरन्स दिसेल. याच्यात मग व्हॉल्यूम कमी झाला आहे, 20 ते 30 ml. तिकडे 30 ते 40 लिहिला आहे. आपले सर 3 पॉकेटमध्ये 7 ml करून 7-21 असं देतात. 3 ते 4 पॉकेटमध्ये. कॉर्नर पॉकेट नाही सोडायचा, अल्नर जातो. कॉम्प्लिकेशन मग न्यूमो किंवा सबक्लेव्हन आर्टरी, फ्रॅनिक नर्व, लॅरेंजियल नर्व, हॉर्नर, हेमाटोमा. अल्नार लोअर ट्रंक सुटण्याचा चान्स असतो. म्हणून हँड एक्सटेन्शन सगळ्यात चांगला आहे. स्पेअरिंग इंटरकोस्टोब्रॅकियल T2 जाऊ शकतं किंवा अल्नार्नव स्पेअरिंग होऊ शकते. सुप्राक्लॅव्हिक्युलर हा आहे तुमचा शोल्डर सोडून शोल्डरच्या खालच्या सर्जरीजला. शाफ्ट अँड डिस्टल. प्रॉक्झिमलला पण चालून जाईल. एल्बो, फोरआर्म आणि हँड. ॲक्झिलरी एल्बोसाठी चांगला नाही आहे. क्लोज रिडक्शन ऑफ शोल्डर अँड एल्बो डिस्लोकेशन, ठीक आहे, ट्राय करू शकतो. नंतर मग इन्फ्राक्लॅव्हिक्युलर मग आपण 2-3 अप्रोच सांगू शकतो. कोस्टोक्लॅव्हिक्युलर आणि काय होतं ते सबक्लॅव्हिक्युलर आणि कोस्टोक्लॅव्हिक्युलर आणि काहीतरी होतं यार. इन्फ्राक्लॅव्हिक्युलर तसाच दिसतो विरुद्ध कोस्टोक्लॅव्हिक्युलर तरी. आणि हा मग इन्फ्राक्लॅव्हिक्युलरचा अप्रोच आहे. मग ॲक्झिलरी आहे. ॲक्झिलरी इज नॉट गुड फॉर एल्बो. एल्बोच्या खाली याला सर्व ब्रांचेस येतात. रिस्क नाही आहे फ्रॅनिकची किंवा लंगची. ॲक्झिलरी शीथमध्ये द्यायचं आहे तुम्हाला. मस्क्युलोक्युटानियस शीथच्या बाहेर असतं, त्याला सेपरेटली ब्लॉक करा किंवा लँडमार्क गायडेड असेल तर मग तुम्ही व्हॉल्यूम जास्त देता. मस्क्युलोक्युटानियस आणि इंटरकोस्टोब्रॅकियल सुटण्याचा चान्स आहे. डायग्राम पण काढण्यासारखी आहे. काहीतरी करा आणि 3 ट्रंक दाखवून द्या. मस्क्युलोक्युटानियस मागे दाखवा. निडल पाल्पेटिंग थंबच्या खाली, आयदर दॅट ऑफ अल्नार नर्व डिस्ट्रीब्युशन और रेडियल डिस्ट्रीब्युशन रिस्पॉन्स, एक्सटेन्शन ऑफ द वेस्ट. लोअर पार्ट ऑफ आर्टरी जायचं आहे तुम्हाला. मग अप्पर बॉर्डरला जाऊन तुम्हाला मग बायसेप्सचा रिस्पॉन्स शोधायचा आहे. मेडियनचे पण येतील, मेडियन नको आहे, तुम्हाला बायसेप्स हवा आहे. तर 2 इंजेक्शन द्यावे लागतील. आणि मग USG गायडेड तर तुम्हाला असं दिसून जाईल डायरेक्ट. मस्क्युलोक्युटानियस वेगळा काढा. एका बाजूला अल्नार, एका बाजूला मेडियल आणि रेडियस मागे. हे चांगलं आहे. USG गायडेड एकदम सिम्पल डायग्राम काढली, काहीच नाही आहे त्याच्यात. मस्क्युलोक्युटानियस याच्या बेलीमध्ये असते कोरॅकोब्रॅकियसच्या. 3 to 5 ml पर नर्व.
तर इकडे किती दिला आपण 10 ते 15 आणि इथे 5 ते 10, टोटल 25 ते 15 ml दिलेलं आहे. तेच 20 ते 30 ml लागतं. प्रत्येकला 5 पकडलं 5 चोक 20. एल्बोसाठी चांगला नाही आहे. बस बाकी इंटरकोस्टोब्राकियल तो म्हणतो ॲक्झिलरीच्या पण डिफिशियन्सीमुळे टॉर्निके पेन होऊ शकतं. दॅट्स ओके.